So hi guys, welcome to my second vlog, and in this vlog we are going to see what's in my makeup pouch. Like what's in my makeup pouch, so obviously pouch मध्ये मेकअपच असणार आहे, पण स्टिल तुम्हाला मला दाखवायचं आहे. मला तुम्हाला दाखवायचं की माझ्या पाउचेस मध्ये काय काय आहे आणि मी आजकाल काय वापरते आहे. हां, जशी मी खूप मोठी कॉन्टेंट क्रिएटर आणि सेलिब्रिटी आहे, बट स्टिल बघा एंडपर्यंत. आणि माझं लास्ट टाइम 40 लोकांनी बघितलं, सो थँक्यू सो मच. मला एवढ्या पण होप्स नव्हत्या की माझ्या व्हिडिओ 41 आय थिंक 41 लोकांनी बघितला आहे. आणि क्यूटशी कमेंट आली होती की एन्जॉय वॉचिंग समथिंग लाईक दॅट. आणि एक कमेंट पण मला अशी एकदम ते लागली आहे. सो थँक्यू सो मच 41 पीपल हू सीन माय व्हिडिओ. थँक्यू सो मच. सो लेट्स बिगिन विथ दी व्हिडिओ. काही गोष्टी खाली पण पडलेल्या आहेत, बट इट्स ओके. तर पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सनस्क्रीन. आणि या सनस्क्रीन मागे एक स्टोरी आहे, तुम्हाला ही घ्यायची नव्हती. अरोमाची आहे ही 50 SPF वाली PA++ हायलोरॉनिक ॲसिड 1% हायलोरॉनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल. ही मला घ्यायची नव्हती, पण मी गेले होते डॉट अँड कीची घ्यायला, ती पिंक वॉटरमेलनची. पण सेल्स गर्ल होती ती, इतकी शातीर होती ना की ती मला हीच घ्यायला लावली. आणि एक सोडून एक नाही तर दोन घ्यायला लावली, आणि एक संपली ऑब्वियसली. अँड दिस इज अन सेकंड वन. ही मला एवढी इफेक्टिव्ह पण वाटली. आणि मला एक असं वाटतं की हे सगळे जे माझ्या तोंडावर फोड आहेत ते ह्याच सनस्क्रीन येत आहेत. मला असं वाटतं येत असेल का? जर वाटत असेल तुम्हाला येत आहे तर प्लीज कमेंट मी. आणि जर तुम्ही ऑलरेडी ही अरोमाची सनस्क्रीन यूज केली असेल तर प्लीज सांगा मला की युजफुल आहे की नाही आहे. नक्की सांगताल. आय होप यू नक्की सांगाल मला. आय होप यू नक्की सांगाल मला. आणि मला असं वाटतं की माझे बाल सोडावेत, कारण खूपच चंपू दिसते आहे. तर या हिअर आय एम विथ माय मोकळे हेअर्स. या आय थिंक दिस इज एक छान दिसते मी हात. दिस इज माय पिंकी इयरिंग्स. अरे यार, मी नुसती डायवर्ट होऊन जाते. तर दिस इज दी सनस्क्रीन फर्स्ट. आणि कोणती पण असू दे सनस्क्रीन तुम्हाला लावायचीच आहे. दिस इज अन माय वॉर्निंग. दिस इज अन माय वॉर्मिंग. दिस इज अन माय वॉर्निंग की तुम्हाला लावायचीच आहे सनस्क्रीन. ओके. अँड प्लीज गो इन साईड सनस्क्रीन, नाही तर मी तुझ्यावरच बोलत बसेन. ओके. अँड सेकंड थिंग इज मॉइश्चरायझर. तर तुम्हाला मॉइश्चरायझर पण लावायचं आहे. आणि असं नसतं की फक्त ड्राय स्किनवाल्यांनीच मॉइश्चरायझर लावायचं असतं, सगळ्या स्किन टोननी मॉइश्चरायझर लावायचं असतं. ऐकलात? सगळ्या स्किन. प्लीज डोंट जज माय दिस. ते माझा टंग ट्विस्टर होतोय का माहिती का? पण सगळ्या जे स्किन टाईप्स असतात त्यांनी प्लीज मॉइश्चरायझर लावा. आणि दिस इज अन निव्या सॉफ्ट लाईट मॉइश्चरायझर क्रीम. आणि हे मॉइश्चरायझर सारखं पण वर्क होतं, नाईट क्रीम सारखं पण वर्क होतं. आणि नुसतं तुम्हाला असं ड्राय वाटत असेल तर तुम्ही हे लावलं तरी वर्क होतं. हे हँड्सला चालतं, फेसला चालतं, लेग्सला चालतं, तुम्हाला कुठं लावायचं तिथे चालतं. सेकंड इज मॉइश्चरायझर. अँड थर्ड वन इज, हे मी रोज नाही वापरत, कन्सिलर आहे आणि मी हे रोज नाही वापरत. लाईक कधीतरीच जर मला वाटलं पण नाही की कधीतरी जर फंक्शन वगैरे असेल आणि एखादा सण वगैरे असेल तरच लावते मी. आणि हे स्विस ब्युटीचं आहे लिक्विड कन्सिलर. आणि हे मी तुळशीबागेतून घेतलं होतं, तर मला माहिती नाही की ओरिजिनल स्विस ब्युटीचं आहे का ड्यूप आहे त्याचा, पण स्टील हे वर्किंग आहे आणि खूप छान काम करतो. आणि माझं वन ऑफ दी मोस्ट फेवरेट प्रोडक्ट आहे आणि वर्थ बाईंग आहे. मला हे खूप आवडतं. म्हणजे एकदम जे डार्क स्पॉट असतात आणि जे डार्क आपले हे आहेत सर्कल्स, ते एकदम घालवतं. मी इथे कुठेतरी माझा फोटो लावते, तुम्ही बघताल की असं एकदम पांढरी शुभ्र पाल दिसते मी. स्वर्ग से उतरी हुई अप्सरा अशी वाटते मी. आणि जर मला जर जास्त हेवी मेकअप पण नसेल पाहिजे ना, तर मी सगळ्या ब्युटेशनच्या जागी फक्त हे लावते. आणि हेच खूप थर्ड वन इज कन्सिलर. आणि हे मी कॉलेजला नाही लावत, नाही तर कॉलेजवाले म्हणतील तू मेकअप केलाय, तू मेकअप करून आली आहे, किती गोरी आहे तरी मेकअप लागतो. मग काय गोऱ्या माणसांनी मेकअप नाही करायचा का? इडियट. ओके, परत डायवर्ट होतो आपण. सो लेट्स फोकस ऑन अवर वर्क. आणि हे पण एक कन्सिलर आहे जे 100 रुपयाचं आहे, हुडामेट मीचं. हे जरा डार्कर शेडमध्ये आहे. जसं की जर मला कुठे खूपच डार्क मला मार्क आला ना, म्हणजे माझ्यामध्ये नाकावर होता, तर मी पहिलं हे लावायचं, मग ते लावायचं, मग त्याच्यावर पांढरं पावडर लावायचं. तर हे एक कन्सिलर पण युजफुल आहे. आणि हे मी फक्त त्या मार्कसाठीच घेतलं होतं एका. आणि मे बी मी हे पुढे पण वापरेल, कारण मला संपवायचं असं नाही, पण मी पैसे लावले झालं तर मी हे पण वापरेल. किती होतं ते? अच्छा, ओके, 4th वन होतं ते. मी तुम्हाला माझा पावडर दिसत नाही म्हणून इकडे ठेवते. तर हे 4th वन होतं. अँड 5th वन इज माझी लॅक्मे रोज पावडर विथ सनस्क्रीन. लॅक्मेची पावडर आहे ही विथ सनस्क्रीन. आणि ह्याचा
शेड आहे 0 टू वॉर्म पिंक आहे. आणि ही एक वर्थ बाईंग आहे की मी कुठेही जा, कुठेही रात्री लावा, सकाळी लावा, कुठेही जा, कोणताही मेकअप असो, ही पावडर लावल्याशिवाय जात नाही. कारण पॉन्ड्स म्हणजे लहानपणी एक पॉन्ड्स होती आणि आता ही आहे. मी कधीच ह्या पावडरला सोडणार नाही आयुष्यात. ही पावडर लागतेच मला. दिस इज अन 5th प्रोडक्ट इन माय पाऊच. आता 6 म्हणजे हेच त्या पावडरचा भाऊ बहीण ब्रश. ती पावडर लावली ना की लोक अशी करून मग अशी लावतात. मी तशी नाही लावत. मी डायरेक्ट अशी लावते आणि मग ते असं करते. आय होप तुम्हाला असं कळलं असेल. अँड दिस इज अन माय 6th प्रोडक्ट नाही आहे, हा टूल आहे. हा ब्लश लावायचा टूल आहे. मे बी मला एवढं माहिती नाही मेकअपमधलं, पण हा ब्लश लावायचा टूल आहे वाटतं. ओके, सो नेक्स्ट वन इज लिप बाम. आणि हे पण वॅसलिनचं कोका बटर लिप बाम आहे. मी वॅसलिनचंच वापरलेत आत्तापर्यंत सगळे. आणि अजून एक वापरलं होतं इन्फी काहीतरी नाव होतं त्याचं. मी त्याचा फोटो किंवा नाव इथे ॲड करेन. सो दिस इज अन 7th प्रोडक्ट. बघा मी किती अभ्यासाला हे काय बोलतात ते अटॅच आहे की माझ्या मेकअप पाऊचमध्ये पण पेन दिसतोय आणि तो पण चालू पेन आहे. वाव, हाऊ अटॅच टू मी अँड हाऊ अटॅच मी टू माय वर्क अँड माय स्टडीज. ओ माय गुडनेस. अँड दिस इज अन आयब्रो ब्रश. अशा आपण आयब्रोज ह्यानी लिफ्ट करू शकतो. आणि हे पण मला खूप आवडतं. आणि मी माझ्या आयब्रोज, यू कॅन सी माय आयब्रोज. मी आतापर्यंत कधीच पार्लरमधून गेली नाही आहे. दिस इज अन माय ओरिजिनल आयब्रोज. यू कॅन सी मी काहीच लावलं नाही आहे. आणि दिस इज दी आयब्रो. आणि हे मी फक्त आयब्रो माझी अशी सेट करत असते आणि इथून एंडला मी लावते. पण ते पण एकदम हलकं लावते. आज नाही लावले मी काय, एकदम हलकं लावते हे पेन्सिल. कारण मला असं वाटतं की माझे इथून ना आयब्रोज असे एंड घेतले, त्यांना एंडच नाही आहे काय, त्याच्यामध्येच तुटलेले आहेत म्हणून लावते. आणि ओरिजिनल आहे माझं. आणि दिस इज अन मे बी 8 or 9 प्रोडक्ट इन माय मेकअप पाऊच. आणि दीज आर माय लिपस्टिक्स. ह्या दोनच नाही, अजून एक होती हां, ही एक होती. ही मी एवढी लावत नाही, पण ह्या दोन माझ्या खूप फेवरेट आहेत. ही एक आहे जी माझ्या फ्रेंडने मला दिली होती आणि माझ्या बड्डेला दिली. आणि असा शेड मला आत्तापर्यंत कुठेच सापडला नाही आहे, कुठेच. नानू, तू हा व्हिडिओ बघत असशील तर प्लीज गिफ्ट मी दिस लिपस्टिक अगेन. आणि प्लीज दे मला परत एक, कारण मला असा शेड कुठेच भेटत नाही आहे. ब्राऊन कूल 719, ब्राऊन कूल 719 टोन आहे हा. मला अर्बॅनचा आहे. मला ते गिफ्ट कर परत अशी एक लिपस्टिक. आणि दिस इज माय सेकंड फेवरेट शुगर पॉपची आहे. ॲटम अंबर 06 नावाची शेड आहे. आणि ही पण मला खूप आवडते आणि आजकाल मी हीच यूज करते जास्त करून तर. आणि ही एक अशीच लोकल मार्केटमधून घेतलेली आहे कलर स्पिनची लिपस्टिक 03 शेड. ही खूप डार्क शेडमध्ये खूप ब्राऊन मला हवं होतं ब्राऊन म्हणून मी घेतलेली गणपतीच्या टायमिंगला. आणि ही तुटली माझ्याकडनं 4 वेळा पडून. आणि ह्याच्यासोबत अजून एक होती की हरवली आहे मे बी, हरवून कुठे गेली. अँड दिस इज अन माय मस्कारा. मला मस्कारा पण खूप लागतो कारण मला मोजून 4 पापण्या आहेत आणि त्या 4 पापण्यांना लिफ्ट करण्यासाठी हा मस्कारा ब्लू हेव्हनचा मस्कारा आहे. आणि वॉटरप्रूफ आहे आणि दिवसभर तो जात पण नाही. एकदा आपण घासून काढल्याशिवाय तो जात नाही. तर हा एक मस्कारा. अँड हे आपण जरा लास्टला बोलूयात, हे खूप महत्त्वाचं आहे. अँड दिस इज अन BB क्रीम. जर मी कन्सिलर पण नाही लावलं, फाउंडेशन पण नाही लावलं, तर मी कधीतरी जर मला वाटलं नटूफुटूशी तर मी हे लावते. आणि कुर्ती घातली तर मी लावतेच लावते, कारण कुर्तीवर एक वेगळाच ग्लो पाहिजे असतो. म्हणून ही एक BB क्रीम लावते. पॉन्ड्सची BB क्रीम आहे ही. आणि ह्या अशा 2 आहेत. ही संपलेली आहे, मी ती फेकून देते आणि ही ठेवते पाऊचमध्ये. असं हे इग्नोर करा माझं फेकून देणं, कारण मी अशीच फेकते. मला माझे फ्रेंड्स पण रागवतात त्या गोष्टीवर, बट इग्नोर दॅट. आणि हा हे घुशा जे काय बोलतात ते, ह्या मसाजसाठी आय डोंट नो ह्या पाऊचमध्ये काय करतोय. एकदा 10 वेळाच वापरला असं मी घेतला बसून, कारण तेव्हा मला खूप मोठी बोलायचे लोक. पण ठीक आहे, आय लव्ह माय बॉडी. बोलायचं तर बोला हे बा. आणि ही एक क्रीम आहे जी माझ्या इथे जे मला काहीतरी आलं होतं नाकाच्या इकडून माझा रेडनेस असायचा सारखा. नाकाच्या इथून इथे रेडनेस असायचं. ते हे लिक्स जेल आहे, त्यांनी खूप हेल्प केली मला घालवण्यासाठी. आणि जरी मला वाटलं की आता परत येत आहे तर मी हे लावून टाकते. फोडांना पण उपयोगी आहे आणि डार्क स्पॉटला पण आहे. त्याच्यामध्ये पण हायड्रोरॉनिक ॲसिड आहे. आणि दिस इज ऑल्सो माय नाईट क्रीम फॉर अँटी ॲक्ने क्रीम आहे ही हिमालयाची. आणि दिस जर तुम्हाला कसल्याही टाईपचा ॲक्ने असू दे, फक्त तो ॲक्टिव्ह नसायला पाहिजे, नाही तर झंझट करतं. कसल्याही टाईपचा ॲक्ने असू दे हे जातं. आता माझे बघा कमी झालेत थोडेसे, आणि मला नव्हते. त्या व्हिडिओपासून नजर लावली वाटतं काही लोकांनी, तर हा जाईल, ह्या क्रीमने ती जाईल. आणि प्लीज हिमालया, तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर टॅग करा हिमालयाला की मी त्यांचं एवढ्या छान क्रीमचं हे करते, कोलॅबरेशन, काय करते, प्रमोशन करते. दिस इज अ क्रीम. प्लीज यूज गाईज, यूज दिस क्रीम.
अँड एक कंघी जी मला असते सगळ्यांच्या किटमध्ये एक नाही दोन आहेत. तर ह्या 2 कंघ्या, हे झुमके तुटलेत झुमके माझे, हे आहेत मेकअप किटमध्ये वा. अँड काजळ पण मी युजली लावत नाही, बट ते असतंच एक माझ्या पाऊचमध्ये. अँड दिस इज अँड गोळी. ही गोळी पिरियड्सवरची गोळी आहे. जर खूपच जास्त दुखत असेल पोटात तर मग ही जास्त नाही खातच नाही मी. माझी मम्मी ओरडते मला खाल्ल्यावर. पण खूपच एक्स्ट्रीम लेवलची दुखत असेल तर ही गोळी घेते. हाफच्या पण हाफ खूप फरक पडतो. पण आय एम नॉट टेलिंग यू की तुम्ही खा, प्लीज डोंट ट्राय इट. कारण गोळी खूपच म्हणजे गोळी खाणंच चुकीचं असतं, पण बट डोंट ट्राय इट. अँड हा एक शॉर्पनर त्या आयब्रो पेन्सिलचा, काजळ आणि माझा फेवरेट ग्लॉस. मी आत्ताच घेतला हा ग्लॉस, नवीनच आहे ग्लॉस हा इनसाईडचा. आणि इतका भारी आहे ना, मला वाटत नव्हतं मी ग्लॉस गर्ली बनेल कधी, कारण मी लिप बाम गर्ली होते. माझ्याकडे 3 टाईपचे लिप बाम आहेत. लिप बाम आहेत, एक बॅगमध्ये, एक लॅपटॉप बॅगमध्ये, एक इथे. आणि मला वाटलं नव्हतं मी कधी ग्लॉस गर्ली बनेल, पण आय तो लव इट. ग्लॉस म्हणजे ग्लॉसच आहे खरंच. म्हणजे मला वाटायचं काय चिप लोक पाहिजे, शाईन पाहिजे ओठावर, आणि मला आवडत असते, मला मॅट लिपस्टिक आवडते. पण जर तुम्ही असाल की तुम्हाला ड्राय अँड पॅची लिप्स आवडत नाही, तर मला जसं की मला माझे ड्राय लिप्स आवडत नाही, म्हणजे काय होतं ते असं ओढून धरलं लागत होतं, तर ते तसं नको असेल तर तुम्ही ग्लॉस ट्राय करू शकता. हा आहे इनसाईडचा 10 IC लिलॅक वाला ग्लॉस, आणि ऑलरेडी मी तो प्रेमात आहे हा ग्लॉसच्या. अँड लास्ट आयलायनर, जे काही सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये असतं, हे पण एक ह्याच्यातलंच आहे. लोकल शॉपमधलं आहे मिस फॅबचं वॉटरप्रूफ आयलायनर. आणि हे जास्त माझ्या डोळ्यांना उपयोगी नाही होत, पण माझ्या कपाळाला जास्त उपयोगी होतं. आय थिंक उलटा लाईक तिरकाला ते माझ्या कपाळाला जास्त यूज होतो. अँड दिस इज अ क्लिप. सो या दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. आणि एवढं होतं माझ्या मेकअप किटमध्ये. आय होप यू आर लाईक इट. आणि जर माझं हे बोलताना जे फंबल होतं ते होतंच माझं, मी काही करू नाही शकत, त्याला मी खूप जास्त बोलले नाही एका दिवशी की माझं असं जीभ अशी बबलगमसारखी लपलपती, पण मी काही नाही करू शकत त्याचं. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲट दी एंड. आणि मला माहिती नाही हा व्हिडिओ बोर होईल की चांगला एंटरटेनिंग असेल, कारण दिस इज अँड माय स्टार्टिंग फेज. आणि जरी तुम्हाला कसाही वाटला, बोर वाटला, कसाही वाटला, छान वाटला, खूप हॅपनिंग होता, तुम्हाला युजफुल तर काही नव्हतंच ह्याच्यामध्ये, पण 1-2 गोष्टी सांगितल्या क्रीम, पण तुम्हाला असा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. येस, बाय. That's all for today's video. Tata, see you, stay healthy, stay safe.